एक दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी आम्हाला माहिती मिळाली की 15 नंबर बसस्टॉपजवळ काही लोकांनी 2 लोकांवर चाकूने आणि लाठीने हमला केलेला आहे। तर आमचे पोलीस तुरंत त्या ठिकाणी जाऊन जखमींचे जबाब नोंदवले दवाखान्यात जाऊन, आणि त्यांच्या जबाबावरून काशीगाव पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 584/25 BNS कलम 109, 118, 115, 352, 351, 35 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर त्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले तर ते फिरोज आणि सोहेल हे ड्रग पेडलिंग करणारे जे आरोपी आहेत आणि त्यांचे इतर 2 साथीदार, तर यांना ते रिक्षात बसलेले जे फिर्यादी आणि जखमी यांच्यावर शंका गेली की हे आपला व्हिडिओ करत आहेत, आणि त्यांना शंका गेल्यामुळे त्यांनी अचानक त्या दोघांवर हमला केला। यातील फिर्यादी केसर सिंग आणि त्याचा साथीदार आहे धीरज दुबे यांच्यावर हमला केला चाकूने, आणि त्यांनी वार केले, अतिशय जीवघेणे असे वार केलेले आहेत। आणि म्हणून या घटनेची गंभीर दखल घेऊन आम्ही काशीगाव पोलिसांनी हाफ मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे। याला BNS कलम 109 लावण्यात आलेला आहे, आणि आमच्या डिटेक्शन टीमने त्या ठिकाणी जाऊन आरोपीचा कसून शोध घेतलेला आहे, आणि ताबडतोब फिरोज, सोहेल व त्याचे इतर 2 साथीदार या सगळ्यांना अटक करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे। आपण आपल्या माध्यमातून आणि एक मी सांगू इच्छितो की सोहेल हा जो आरोपी आहे हा यापूर्वी खुनाचे प्रयत्न आणि खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांमधून शिक्षा भोगून आलेला आरोपी आहे। इतरही आरोपींचा आम्ही बॅकग्राऊंड चेक करत आहोत। आपल्या माध्यमातून मी काशीगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करू इच्छितो हद्दीतील सर्व नागरिकांना की आपले पोलीस आयुक्त, आपले मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक सर यांच्या NDPSच्या बाबतीत 0 टॉलरन्स पॉलिसीनुसार आम्ही काम करत आहोत। पब्लिकला ज्या कोणत्या बाबतीत माहिती मिळत असेल की या ठिकाणी NDPSच्या वस्तूंची विक्री होत आहे, कोणीतरी लपून चोपून कोणी गर्द विकतं आहे, गांजा विकतं आहे, तर तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला माहिती द्या, बिनधास्त माहिती द्या। आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपल्या माहितीवर तुरंत आणि अतिशय सटीक अशी कार्यवाही करण्यात येईल याची मी आपल्याला ग्वाही देतो। आणि अशा बाबतीत कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी काशीगाव पोलीस स्टेशन कटिबद्ध आहे।